नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं आणि येणाऱ्या 24 तासात राज्याचा पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर राज्यात येणाऱ्या 24 तासामध्येही काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, काही ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण जर पाहिलं तर आज दिवसभर गडचिरोली संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळचा जो पूर्व भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळाला. आज रात्रीही त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, त्याचा पूर्व भाग म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, याचबरोबर अहिल्यानगरचा काय भाग असेल आणि नाशिक, हा संपूर्ण भाग दुपारी जवळपास 4 वाजल्यापासून त्या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार झालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी विजेचा कडकड, काही ठिकाणी गारपीट ही आज पाहायला मिळाली. आज सध्याची स्थिती जर पाहिली, कोल्हापूरचा पश्चिम पूर्व भाग असेल, सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल, कवठेमहांकाळ साईड, आटपाडी असेल, मिरज, पलूचा उत्तर भाग असेल, तासगावचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर शिराळा तालुका असेल, या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळाला. सोलापूरचाही पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये सांगोला असेल, मंगळवेढा असेल, याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. सातारा पूर्व भाग संपूर्ण, याचबरोबर पुण्याचा जवळपास संपूर्ण जिल्हा, फक्त लोणावळा, भोरचा पश्चिम भाग हा भाग वगळता पूर्व भाग संपूर्ण भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला. अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये आज रात्रीही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बीडचा मध्यवर्ती भाग असेल, तसेच धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर जळगावचा पूर्व भाग असेल, संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, बुलढाणा उत्तर आणि अकोला उत्तरेचा भाग, या भागामध्येही आज दुपारनंतर पाऊस पाहायला मिळाला. आज रात्रीही त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, राजस्थानच्या दक्षिण भागाला एक सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचबरोबर कन्याकुमारीपासून केरळ असेल, निलगिरी पर्वत असेल, कर्नाटकचा बहुतांश सीमावर्ती भाग असेल, तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग असेल, या भागापासून जे ट्रम्प रेषा आहे ती विखुरलेल्या स्वरूपात आहे. या ट्रम्प रेषा शेजारीच आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. लाइटिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी WD आहे. या WDच्या प्रभावामुळेही आपल्याला राज्यात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की अरबी समुद्रामध्ये जे बाष्प वाऱ्याचा पुरवठा होतोय तो हळूहळू जो WD उत्तरेला आहे त्या भागाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेलाही पाऊस कदाचित वाढण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये असेल दिल्लीचा उत्तरेचा भाग असेल, उत्तराखंड, उत्तराखंड असेल, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या 2 दिवसात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये आसाम असेल, गंगटोक असेल, इम्फाळ, अरुणाचल प्रदेश, याही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 19 तारखेचा आपण अंदाज जर पाहिला, म्हणजे 19 तारखेला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका असेल, वाळवा असेल, पलूस असेल, याचबरोबर आटपाडी असेल, खानापूर, विटा, तसेच जतचा उत्तरेचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मिरज असेल, कवठेमहांकाळ दक्षिण भाग, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा पाहिला, कोल्हापूरचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये शाहूवाडी असेल, गगनबावडा, कोल्हापूर शहर असेल, कागल असेल, गडहिंग्लज असेल, आजरा, चंदगड, बुदरगड, राधानगरी, तसेच शाहूवाडी या तालुक्यामध्येही आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याचा पाहिला, कराड, पाटण, सातारा, महाबळेश्वर असेल, वाई असेल, मेढा असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच सातारा जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग असेल, फलटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव, याही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जो पूर्व भाग असेल, म्हणजे सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये अक्कलकोट असेल, मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, माळशिरस असेल, करमाळाचा काय भाग असेल, म्हाड्याचा काय भाग असेल, या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल किंवा घाटमाथ्याचा भाग असेल, या 1 ते 2 ठिकाणी आपल्याला लाईट रेन पडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच अहिल्यानगरचं जर पाहिलं, अहिल्यानगरमध्ये मात्र पाऊस शक्यता फार कमी आहे. तरी पण अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, शेगाव असेल, श्रीरामपूर असेल, या ठिकाणी 1 ते 2 विखुरल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचं घाटमाथ्यापासून पश्चिमेला म्हणजेच सिंधुदुर्गचा
अतिपूर्व भाग असेल सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, याचबरोबर रत्नागिरीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. रायगडचा दक्षिण भाग असेल मुरबाड, मेढा, रोहा या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईचं ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी जर विचार केला, या ठिकाणी शक्यतून पावसाची जी शक्यता आहे ती एकदम कमी आहे, मात्र काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यात धाराशिव मधील भूम असेल, याचबरोबर उस्मानाबाद शहर असेल, तालुका असेल, पारंडा असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. लातूरचा निलंगा असेल, उदगीर असेल आणि नांदेडचा मुदखेड या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पाहायला मिळेल. नांदेडचा संपूर्ण उत्तर भाग असेल, भोकर असेल, याचबरोबर वडगाव असेल, नांदेड शहर असेल, किनवट असेल, नांदेड तालुका असेल, याचबरोबर संपूर्ण हिंगोली जिल्हा आणि परभणीचा उत्तरच भाग या भागामध्येही आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्या व्यतिरिक्त पाहिलं जालना आणि भोकरदनचा जो भाग असेल, या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगरमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र 1-2 ठिकाणी जे ढग येतील त्या ढगानुसार किंवा वातावरण बदल होतील त्यावेळेला हलका पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर खांद्याचा विचार जर केला, नंदुरबारमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्यामध्ये साक्री तालुका असेल, या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला, नाशिकचा उत्तरच भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच इगतपुरी असेल, नाशिक, निफाड, येवला, नांदगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच जळगावचा संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला, या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील बुलढाणा असेल, सिंदखेड राजा, लोणार सरोवर असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. वाशिमचा दक्षिण भाग असेल, वाशिम तालुका, रिसोड असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. यवतमाळचा पुसद असेल, माळगाव असेल, दिग्रज असेल, घाटंजी असेल, याचबरोबर पांढरकवडा, वणी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. आजही पाऊस पाहायला मिळाला. तसेच गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूरचा उत्तरेचा शिंदेवाडी असेल, चिमूर असेल, नागपूर असेल, ब्रह्मपुरी असेल, याही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. दिवसाचा जर विचार केला, त्या ठिकाणी गरमी असेल, मात्र जसं दुपार होईल त्या ढगांची निर्मिती होईल व पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर भंडारा असेल, गोंदिया असेल, या ठिकाणी 1-2 स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच नागपूर शहराचा मध्यवर्ती भाग असेल, कामठी, कटोल, याचबरोबर वर्धाचा कारंजा असेल, सेलो असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर लाईटनिंग थंडरस्टॉर्म म्हणजे विजेचा आपण विचार जर केला, वीज कुठे कुठे पडेल, सर्वप्रथम कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वीज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वीज पाहायला मिळू शकतो. तसेच सांगली जिल्ह्याचा तासगाव असेल, पोलूज असेल, विटा असेल, खानापूर असेल, कवठेमहांकाळ असेल, या ठिकाणीही वीज कडकडण्याची दाट शक्यता आहे. शिराळा तालुक्याचाही पश्चिम भागामध्ये वीज पाहायला मिळेल. सातारा आणि पुण्याचा दक्षिण भाग संपूर्णमध्ये या भागामध्येही विजेचा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचबरोबर नाशिक असेल, धुळ्याचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा विजेची कडकडाट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसे नंदुरबारमध्ये मात्र काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वीज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली असेल, याचबरोबर बीडचा दक्षिण भाग, लातूर आणि धाराशिव याही ठिकाणी वीज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला दक्षिण भाग असेल, अमरावती दक्षिण भाग असेल किंवा उत्तरच भाग असेल, याचबरोबर यवतमाळचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग असेल, तसेच गडचिरोलीचा जो पश्चिम भाग असेल, या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचे वीज पाहायला मिळेल व अन्यत्र मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा वीज पाहायला मिळणार आहे. चंद्रपूरचं पाहिलं आहे, चंद्रपूरमध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचे वीज पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा विचार जर केला तर आज कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा पश्चिम पूर्व असेल, याचबरोबर पुणे पूर्व असेल, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, परभणी असेल, याचबरोबर यवतमाळ, नागपूर असेल, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळालेला आहे. याच्या व्यतिरिक्त कोकणाचा जो रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग, याचबरोबर सातारा पश्चिम असेल, पुणे पश्चिम असेल, घाटमाथ्याचा भाग या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला होता. याचबरोबर खान्देशचा संपूर्ण भाग असेल, तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल,
या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला होता. याच्या व्यतिरिक्त विदर्भाचा उत्तरच भाग असेल आणि वाशिम जिल्हा असेल, तसेच वाशिम असेल, अमरावती असेल, याचबरोबर वर्धा नागपूर असेल आणि भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता. याच्या व्यतिरिक्त आपण 19 तारखेचा अंदाज जर पाहिला तर 19 तारखेला जळगाव असेल, नाशिकचा पूर्व भाग असेल, तसेच अहिल्यानगर असेल, बीड असेल, परभणी असेल, जालना, संभाजीनगर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ही लाइटनिंग थंडरस्टॉर्मच्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी होतील, पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही दाट शक्यता, कारण की IMDचा जो अंदाज आहे त्या अंदाज जिल्ह्यामधील 1 ते 2 ठिकाणी पुरताच मर्यादित असतो. मात्र लोकेशन्स दाखवण्यासाठी IMD पूर्ण जो डिस्ट्रिक्ट असेल तो मॅप करत असतो. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर सोलापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्याचा धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल आणि विदर्भाचे संपूर्ण पूर्व भाग असेल, या ठिकाणी ही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा पश्चिम भाग या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर कोकणातील रत्नागिरीमध्ये 1 ते 2 ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग असेल, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे, असं IMD खात्यानं व्यक्त केलेलं आहे. तर हे होतं आपला हवामानाचा अंदाज आणि IMDचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये काही अंशी वातावरणाचे जे अचानक बदल होतात, त्या वातावरणाच्या बदलामुळे हवामानाच्या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही दाट शक्यता. जर बदल झाले तर उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलचं नवीन अपडेट आपण पाहणार आहोत. याचबरोबर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.